संत सोपान काकांचा पालखी सोहळा उद्या पंढरपूरकडे मार्गस्थ होणार असून या पार्श्वभूमीवर आज सासवड येथील संत सोपान काकांच्या मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। आज अनेक दिंड्या सासवडमध्ये मुक्कामी असून संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा देखील आज सासवड येथे मुक्कामासाठी येतोय। त्यामुळे संत सोपान काकांच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। हा पालखी सोहळा उद्या कशा पद्धतीने मार्गस्थ होणार आहे आणि या पालखी सोहळ्याचा मार्ग कसा असणार आहे याबाबत विश्वस्त विक्रम गोसावी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज सासवड येथे विसावतोय। उद्या संत ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू असलेले सोपान काकांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना होणार आहे। हा सोहळा कशा पद्धतीने असणार आहे आणि हा सोहळा कसा पंढरपूरपर्यंत पोहोचणार आहे, या सोहळ्याची तयारी काय केलेली आहे हे आता आपण जाणून घेणार। आपल्याबरोबर आहेत या पालखी सोहळ्याचे विश्वस्त। काय सांगाल, पालखी सोहळा हा उद्या प्रस्थान करतोय, कशी झाली पालखी सोहळ्याची तयारी आणि किती दिवस हा पालखी सोहळा चालणार आहे? रामकृष्ण हरी। हा सोपान महाराजांचा आता 120 वर्ष पूर्ण झालेली 121वा पालखी सोहळा आहे। या पालखी सोहळ्याबरोबर सोपान महाराजांच्या पालखीबरोबर 105 दिंड्या आहेत। साधारणतः 1.5 ते 2 लाख भाविकांच्या समुदायासह आपण पंढरपूरला जाणार आहोत। सासवडून निघाल्यानंतर पंढरपूरपर्यंतचा प्रवास आपल्याला पूर्ण करायला 14 दिवस लागतात आणि तिथं 5 दिवस पौर्णिमेपर्यंत आपण तिथं राहतो। तो 5 दिवसांचा मुक्काम असतो आणि परतीचे 7 दिवसामध्ये आपण परत येतो। हा सगळा पालखीचा प्रवास सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा अनेक प्रकारच्या व्यवस्था केल्या जातात। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते, भाविकांच्या औषध पाण्याची व्यवस्था केली जाते, बरोबर ॲम्ब्युलन्स असतात, डॉक्टर्स असतात, औषधांचा भरपूर साठा असतो। त्यामुळे भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण या संपूर्ण प्रवासात येणार नाही याची दक्षता जास्तीत जास्त महाराष्ट्र शासनाने घेतली असते आणि दरवर्षी ती घेतली जाते। त्यामुळं पालखी सोहळा फार सुखकर होतो। दैनंदिन साधारणतः वारकऱ्यांना जाताना साधारणतः 20 ते 25 किलोमीटर दैनंदिन चालावं लागतं आणि परतीच्या प्रवासामध्ये साधारणतः 33 ते 35 किलोमीटर चालायला लागतं आणि दैनंदिन हा प्रवास असतो। त्यामुळे तो तसा खडतर प्रवास असतो आणि या प्रवासात भाविकांना त्रास होऊ नये ही महाराष्ट्र शासनाची आणि सर्वच लोकांची इच्छा असते। त्यामुळे सर्व पद्धतीने ते व्यवस्थित छान पूर्ण होतं आणि याला सगळ्याला पांडुरंगाची कृपा आहेच आहे। पांडुरंगाच्या कृपेमुळे हे सगळं अत्यंत यंदाच्या या सोहळ्यामध्ये किती लोक सहभागी असतील किंवा किती दिंड्या यामध्ये असणार आहेत? 105 दिंड्या सोपान देवांच्या बरोबर आहेत आणि यात साधारणतः 1.5 ते 2 लाख लोकांचा भाविकांचा समावेश आमच्याबरोबर पंढरपूरला जाईपर्यंत असतो। उद्या सकाळी 11 वाजता इथून मंदिरावरून प्रस्थानचा कार्यक्रम सुरू होईल। 11:30 ते 11:30 पर्यंत साधारणतः हा मानसन्मानाचा आणि प्रस्थानाचा कार्यक्रम होतो आणि सगळे संबंधित अधिकाऱ्यांचा आणि मानकऱ्यांचा यथोचित सन्मान झाल्यानंतर पालखी इथून प्रस्थान ठेवते आणि 11:30 वाजता मंदिरातून पालखी प्रस्थान ठेवेल आणि प्रवासाला सुरुवात करेल। सर्वसाधारणपणे सोपान काका पालखीचा मार्ग हा कसा असेल, कोणत्या कोणत्या गावात मुक्काम असेल, काय सांगाल? सासवडतून निघाल्यानंतर आमचा पहिला मुक्काम पांगाऱ्याला असतो। म्हणजे पांगर, मांडकी, निंबूत, सोमेश्वर, कोऱ्हाळ, माळेगाव, बारामती, लासुर्ण या मार्गाने आम्ही अकलूज आणि भंडीशेगाव, पंढरपूर, वाखरी, पंढरपूर अशा मार्गाने आम्ही जातो आणि त्याच मार्गाने आम्ही परत येतो। संत सोपान काकांचा पालखी सोहळा उद्या सासवडमधून मार्गस्थ होतो आणि या सोहळ्याची तयारी कशी झाली याचा आढावा आपण घेतलेला आहे। न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, सासवड।